तर श्री स्वामी समर्थ शेतकऱ्याची सुरुवात ही शेतापासूनच होते, ते तर तुम्हाला माहितीच आहे. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आता जो ट्रेंड निघाला आहे ना, की बाबा नाही का छोटीशी टोपी आहे बघा, ते घालायची आणि त्यानंतर व्हिडिओ वगैरे बनवतात. तर ती टोपी ना आपल्याला पहिली 50 रुपयाला भेटायची, पण तो ट्रेंड निघाल्यापासून ती टोपी 350-300 रुपयाला भेटते. जर असाच ट्रेंड शेतकऱ्याकडे आला तर काय होईल तुम्हीच विचार करा. तर सांगायचा मुद्दा हा आहे माझा की तर कांदा, डाळिंब, केळी, ऊस असू द्या, तर आहे ना त्याला आपल्याला भाव भेटलाच पाहिजे ना, माझं हे म्हणणं आहे. ऊस जरी असला तरी पण बघू शकता तुम्ही, आता आमच्या शेतातला ऊस तुटून गेला आहे, त्यानंतर आम्ही पाचड जाळून त्याच्यातल्या पूर्ण कांड्या गोळा करतो आहे. तर जे तोडायला जे नगरी आले होते ना, त्यांनी इतका ऊस पाठीमागं ठेवला आहे. जर असं नुकसान जर झालं शेतकऱ्याचं, तर कसं शेतकऱ्याचं सोन्याचे दिवस येतील तुम्हीच सांगा बरं. आता अर्ध्या एकरामध्ये जर एक ट्रेलर निघत असेल तर किती वाईट अवस्था आहे. आणि हे आपणच आपल्यात बदल घडवून आणण्याची तर गरज जास्त आहे. तर शेतकरी इतकं कष्ट करत असतो ना, आणि जरी नफा झाला तोटा झाला तरी पण तो आहे ना कष्ट हा करत राहतो, शेती करत राहतो, कारण हा जगाचा पोशिंदा आहे, तो जगलाच पाहिजे. आणि तर त्यानंतर आम्हाला आहे ना स्कूलमध्ये जायचं होतं, कारण तिथे ना ॲन्युअल फंक्शन होतं बघा, आणि तिथं पूर्ण आहे ना शिवाजी महाराजांचंच लहानपणापासून चरित्र दाखवण्यात आलेलं होतं. तर तर लहान लहान मुलांनी खूप छान अशी प्रतिकृती साकारलेली, आणि त्यानंतर डान्स वगैरे खूप छान केला. कार्यक्रम खूप छान झाला. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.